मित्रांनो, वेलकम टू दिस स्पेशल एस्ट व्लॉग. आज आहे आमच्या भूतंबयम फिल्मचा ट्रेलर लॉन्च, पोस्टर वगैरे सगळं आजच कळणार आहे तुम्हाला. आणि आजच सगळ्या फिल्मचं सगळं म्हणजे मेन प्रमोशन स्टार्ट होईल. इव्हेंट सुरू व्हायला अजून वेळ आहे, पण आज खूप खास आहे कारण की आज आमचे आई बाबा, प्रत्येकाचे आई बाबा आलेले आहेत आणि त्यांना आम्ही बोललेलं आहे ट्रेलर बघायला. आणि ओव्हरऑलच छान इव्हेंट असणार आहे. आता बहुतेक माझ्याकडे कॅमेरा नसेल जास्त वेळ, बट इट्स अ बिग डे आणि खूप भारी वाटते, खूप जाम भारी वाटते. श्रिया आणि नीना नाही येऊ शकले कारण ऑफकोर्स नीनाला एवढ्या वेळ बाहेर थांबता येणार नाही सध्या तरी, पण असते तर बरं वाटलं असतं. बट let's start this vlog and let's go. How are you feeling, bro? Arey, I'm feeling very good that I am not in this movie. Good, excited. All the best to all of us. मस्त. कुठे गँग? नील आणि गँग. याला का बोलवलंय? याने काय बोल भाई बोल. लेट आला मुद्दाम लेट आला. भाई मी लिफ्ट मध्येच होतो, 4 वेळा मी एक ते चार केलं. मला कळलं की नाही मुद्दाम नाही केला मुद्दाम काय काय बोलले. एंट्रीसाठी गेले पाहिजे होती. शाऊट. ज्येष्ठ दिग्दर्शक श्री राम गावकर आज झी स्टुडिओज प्रस्तुत कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित भूतम भयम या चित्रपटाचा आपण ट्रेलर पाहणार आहोत. एकदा सगळ्या टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तू या सिनेमाचा भाग आहेस म्हणून तुला म्हटलं की तू ही थोडस बोलावं. मी खालचा भाग आहे. असं. तर आता आपण या चित्रपटाचे निर्माते यांना आधी आपण स्टेजवर बोलवणार आहोत. नरेन कुमार आणि महेश कोरडे यांनी रंगमंचावर यावं. या सिनेमाचा दिग्दर्शक राम गावकर, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत रामसाठी. रील मध्ये होते सगळं, रील मध्ये नाही. रोज असतो क्लास. तुला काय करायचं रे अंकल? मी घाबरलोय, थांबत. येस. सो कसं काय वाटतंय ट्रेलर? भारी 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 वाटतंय. कसं काय वाटतं ट्रेलर? कसं काय वाटतं ट्रेलर? मस्त 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 आहे ना. पहिल्यांदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ऑरेंज गँग साठी. नमस्कार. सालेकर, करण, सोनावणे, शुभम जाधव. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत शोभितासाठी पण. ये शोभिता. राम, प्रताप, छाया खूप पैसे कमावण्यासाठी मनमित ते मॉल द बेस्टच्या दौऱ्याला गेले आहेत जळगावला वगैरे, त्यामुळे ते इथे उपस्थित नाहीये. नील, तुझ्यापासून सुरुवात करूया. खूप भारी वाटतं ऍक्च्युली. मला परत एकदा ट्रेलर बघायचं मागे बसून. पहिली गोष्ट तर पण फील आला मला. सो इथे पहिल्या रांगेत बसून सुद्धा आत्ता जाणवतं की केवढं काय काय आपल्या सिनेमात.
म्हणजे मी आपल्या म्हणजे तुमच्या, माझ्याकडे बघून बोलण्याची काही गरज नाही. हा तेच. आणि नेहमी शूटिंग करत असताना शेड्युल्समध्ये होतं, गॅपने होतं, कसंही पुढे मागे सिंक्रोनायझेशन नसतं. पण ते सगळे एकत्र आल्यावरती त्याचा इम्पॅक्ट जो जाणवला तो आत्ता खूपच म्हणजे एकदम आतमधून असं भारी वाटतंय. आणि सगळ्यांना ॲक्च्युली बघायला स्क्रीनवरती बघायला एकदम वेगळीच एक फिलिंग आहे. आणि सगळे माझेच मित्र आहेत. आणि प्रताप सर, इवन छाया मॅम, शोभिता, तुम्ही खूप सुंदर आणि भारी दिसताय. छाया मॅम तर म्हणजे मी एकदम असं आली, अरे बाप रे, एक तर खालून असं बघायचं म्हणजे. पण खूप भारी वाटतंय. खूप मजा आली, मला खूप मजा आली. ॲक्च्युली मला असं वाटलेलं की ट्रेलर सर्वात मोठा मोमेंट असेल माहिती, पण इथे आल्यानंतर मला कळलं की प्रियदर्शन जाधव होस्ट करतोय. ह्याच्यापेक्षा त्याचा काही संबंध नाही फिल्मशी आणि तो होस्ट करतो हे मला खूप रडायला येते. ट्रेलर हे बघून मला रडायला. मैत्री आणि प्रेम, हो, फक्त मैत्री आणि प्रेम कळव्यात भेटत नाही पण इथे बट ट्रेलरच्या बाबतीत अजूनही जसं नील बोलला की त्याला फील होतंय, मला तर फील पण नाही होतं. मी एकदम असं आतून मंद झालोय. कळत नाहीये की स्क्रीनवर आम्ही सगळे एकत्र, जे आमचं खूप वर्षांपासून स्वप्न होतं की ऑरेंज ज्यूस गँग आम्ही एकत्र दिसू, कोणाच्या तरी डोक्यात आम्ही विचार करतो, कोणाच्या तरी डोक्यात ती आयडिया येईल आणि फायनली राम सर, नरेन सर, महेश सर ह्यांना ती आयडिया आली आणि त्यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. सो थँक्यू सो मच तुम्हाला तिघांना. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण आम्ही तुकड्यात काम केलं आहे. म्हणजे आम्हाला कळत नव्हतं की आम्ही एक पॉईंट नंतर आम्ही सोडून दिलं की हां राम सरांना बरं वाटतंय ना तर शॉर्ट डन करा, हा चला संपवा विषय. कारण आता आम्हाला कळत नाही किती अजून चांगलं करायचं. ऑरेंज ज्यूस गँग, आय लव्ह यू. अरे लव्ह यू टू. इतक्यात आमचा फॅन आलाय लांबून वेळा, थँक्यू सो मच. इकडे सगळ्यात मोठे फॅन आमचे आई बाबा नाहीत. हा पण जे पेड का वाटतोय? आता मला सगळ्यात महत्वाचं असं होतं की कधी कधी ट्रेलर लॉन्चला आपण कोणाला बोलवलंय असं प्रश्न असतात. तर आम्ही या सगळ्या टीमच्या मेकर्सना बोलवलंय, म्हणजे या सगळ्यांच्या फॅमिलीला. तर मी त्या लोकांना इन्व्हाइट करत होते की प्लीज त्यांनी रंगमंचावर यावं. मी दिलीप गाडगे, सौरभ गाडगेंचे पप्पा आणि बाबा आणि वडील आणि मित्र. कारण त्याची इच्छा तो 12th 11th मध्येच होती की मला सिरियलमध्ये काम करायचं आहे. पण मी त्याला म्हणलं तू थांब जरा, आत्ताच नको, तू सिरियलमध्ये गेला की तुझे एज्युकेशन राहील. म्हणून तुला म्हणलं तू ग्रॅज्युएट हो पहिला. ग्रॅज्युएशन BCom केलं. BCom पण त्याचं कोरोनामध्येच ऑनलाईन परीक्षा झाली. मी त्याला काम पण पाहिलं होतं, पण कोरोनामध्ये ज्यांची कामं होते त्यांचीच सुटली. तर ह्याला म्हणजे नाहीच, म्हणजे भेटलंच नाही, सर्वच वाचले. आणि ते शेवटी त्याला जे हवं होतं तेच त्या कालावधीमध्ये 2-3 वर्षामध्ये सर्व म्हणजे महाराष्ट्रालाच नाही अख्ख्या जगाला त्याच्या कॉमेडीमधून हसवत सुटला तो. सर्वांना म्हणजे प्रत्येक सिरियलमध्ये ह्याच्यामध्ये मागच्या सिरियल लागायच्या, लोक बघून कंटाळली. मग ह्यांच्या छोट्या हे जे ऑरेंज ज्यूसमध्ये एक एक जे टाकत होते आणि त्या कालामध्ये एक मित्र जोडत गेला. म्हणजे प्रत्येक मित्र समजा करण आहे, नील आहे, सिद्धांत आहे, म्हणजे प्रत्येकाचं बघत अरे हे आपल्या बाजूलाच राहतात, ठाण्याला राहतात, कळव्याला राहतात, भांडुपला राहतात. मग त्यांनी ती एकत्र आणून सर्वांनी आपली एक ऑरेंज ज्यूस गँग बनवली. आणि ऑरेंज ज्यूसची त्याची एक थीम आमच्या मुलाची होती, ऑरेंज ज्यूस. आणि त्या ऑरेंज ज्यूसच्या नावावर आपलं नाव त्यांनी ऑरेंज ज्यूस गँग केलं. आणि आजच ती ऑरेंज ज्यूस गँग आपल्या या छोट्याशा रीलमधून, ॲडव्हर्टाईजमधून आज मोठ्या पडद्यावर आलेले आहे. याचा मला माझ्या मुलावरती आणि माझ्या सर्व त्याच्या मित्रावरती अभिमान आहे. ओम. थँक्यू. मी आज इकडे उभा आहे तर मला ह्या गोष्टीची फार कुतूहलता असायची नेहमी. आणि खरं सांगतो, लोकांना करोनामध्ये खूप त्रास झाला, पण करोनामध्ये ना आम्ही जी मजा केली आहे करण आणि नील, आणि त्याचं हे फळ त्याला आता मिळतंय. त्या फावल्या वेळामध्ये बाहेर जायचं नाही, काही नाही करायचं, इंटरनेट वगैरे हे सगळे प्रकार. आणि ते बघून नंतर एक मित्र जोडत गेले. आणि ही जी ऑरेंज ज्यूस गँग कळलं का, ते एकदम खतरनाक
आणि जे मला करायचं होतं ना माझ्या वयामध्ये, यांच्या वयामध्ये असताना, ते आता हे करतायत बघून मला खूप बरं वाटतं, खूप बरं वाटतं. निकिता सालेकर, अनिलची मम्मी. ही सगळी मुलं सतत आमच्या घरी शूटसाठी असतात, त्यामुळे सगळ्यांना अगदी मी जवळून ओळखते. आतापर्यंत जे काही मराठी फिल्म आल्या आणि त्यामध्ये ह्या सर्व मंडळींनी प्रमोशनसाठी छोटे छोटे व्हिडिओ करून ते टाकायचे आणि त्यांचं नाव विशेष आभारामध्ये यायचं. आम्ही त्या फिल्म बघायला आम्ही जायचो आणि ते विशेष आभाराचा आम्ही व्हिडिओ काढून आमच्या स्टेटसला ठेवायचो. आज अशी कंडिशन आहे की ही मुलं अखंड म्हणजे अख्खीच्या अख्खी फिल्म मध्ये, अख्खीच्या अख्खी का म्हणते मी, कारण फिल्म मध्ये एक छोटासा पार्ट असतो, त्याला झाला निघा, दिसलं नाही दिसलं सारखं असतं. पण आज मी राम सरांचे खूप आभार म्हणते की या सर्व मुलांना तुम्ही अखंड दाखवलंय, म्हणजे त्यांचा पूर्ण पार्ट त्याच्यामध्ये आहे. मला त्याचा खूप अभिमान आहे. आज आम्ही त्यांचा स्टेटस ठेवू शकते, जेव्हापासून तुम्ही हे केलं तेव्हापासून आम्ही आणि यापुढेही ठेवू. आज आई बाबा म्हणून आम्हाला ओळखत नाही, तर नीलचे आई बाबा, या सर्वांना तसंच झालेलं आहे. आम्हाला या मुलांचा खूप खूप अभिमान आहे आणि गौरवही वाटत आहे. धन्यवाद राम सर आणि त्यांची अखंड टीम. पारसी कॅफेपासून सुरू झालेला प्रवास ऑरेंज ज्यूस गँगचा आज थिएटरमध्ये आलेला आहे आणि तेव्हापासून ते काही मुलांनी एकत्र जे काही केलं आहे ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. अर्थात सोशल मीडियावर ही मुलं सगळी फेमस आहेत आणि ते तर आम्ही बघत होतो की ही मुलं खूप पुढे जात आहेत आणि घरातून आमचा तसा पाठिंबा नव्हता पहिल्यापासून, हे आधी आम्ही सांगतो. खूप त्याच्यावर आमची भांडणं झाली आहेत, वादावादी झालेली आहे, सगळं झालेलं आहे. म्हणजे अक्षरशः रडायचो आम्ही की हे काय चाललंय मुलांचं, की कधी हा कमवणार, 9 to 5 कधी करणार आमच्यासारखं. आम्ही बँकेतले दोघं पण आणि बँकेतली नोकरी म्हणजे एकदम सुकून, तर हे कधी त्यांचं होणार. पण जेव्हा जेव्हा नंतर जे तुमच्या करोनामध्ये जे काही त्यांनी केलं त्याच्यानंतर एकदम बूम झालं, त्यानंतर एकदम बूम झालं आणि ते बघून आज म्हणजे खरोखर अभिमान सगळ्याच मुलांचा आहे, म्हणजे सगळ्याच मुलांचा आहे की सगळ्या मुलांना आम्ही येता जाता ओळखतो, नेहमी घरी येणं जाणं बसणं खाणं पिणं सगळंच. पण ह्या स्टेजला ही मुलं पोचली आहेत आणि सगळ्याच आईबापांना त्यांचा अभिमान आहे. मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करेन की तुम्ही या मुलांना पुढे दिलं, त्यामुळे थँक्यू. आणि असंच त्यांच्या प्रेम करा तुम्ही. मी त्याला म्हणायची, शुभम आज तू ग्रॅज्युएट झालेला मुलगा, तू हे काय करतोय? म्हणायचं नाही मम्मी, मी तुला करून दाखवेल. आणि मेन म्हणजे काय झालं, आता माझी खूप इच्छा अपुरी राहिली, कारण त्याच्या पप्पांची खूप इच्छा होती की त्याचा पिक्चर यावा आणि त्यांना तो पिक्चर बघायचाच होता. ते ज्या दिवशी त्यांचा बर्थडे होता त्या दिवशी त्यांचा पूर्ण ऑफिस स्टाफ आला आणि त्यांना सांगितलं की माझ्या शुभमचा पिक्चर बघायला मी तुम्हाला घेऊन जाईल. आणि त्याच दिवशी ते आजारी पडले आणि 16 फेब्रुवारीला ते ऑफ झाले. फक्त तीच इच्छा माझी अपुरी राहिली. आणि शुभमला पण त्यांच्या जागी पोस्टाची नोकरी भेटते, पण आम्ही त्याला फोर्स करणार नाही, कारण त्याने एवढं ग्रॅज्युएशन सगळं शिकलं ते त्याच्यामध्ये घालवलं. फक्त त्याच्या पप्पांचा आशीर्वाद त्याच्यावर मागे राहू हीच माझी विनंती आहे, दुसरं काय नाही. सिद्धांची काकी, मी खरं सांगेन, कोविडमध्ये खूप लोकांचे जॉब सुटले आणि या कोविडमध्ये या मराठी मनोरंजन सृष्टीला हे 7 तारे मिळाले, 5 तारे मिळाले मी असं म्हणेन. कारण हे आम्ही खरंच वैताग घ्यायचो यांच्या या पराक्रमांना. जेव्हा तेव्हा बघावत दे की रे कॅमेरा कर माझं शूटिंग, कोणालाही सोबत को ऍक्टर बनवायचे लोक. म्हणून तर मी तेच म्हटलं की सिद्धांत आजीला पण घेतलेलं ठेवून घ्या. आणि आम्हाला असं वाटायचं की आता एक बस, म्हणजे मी त्याला बऱ्याचदा बोललेली पण आहे की काय फक्त तुम्ही रीलच पुढे काय करताय की नाही करताय. पण हा आम्हाला शॉक दिलाय त्यांनी, खरं सांगायचं तर. हे खरंच आमचं पूर्ण फॅमिलीचं स्वप्न होतं, कारण त्याचे वडील आणि काका ऍक्टरच होते. त्यांचं स्वप्न राहिलं होतं रंगभूमीवरती यायचं आणि ते सिद्धांतने आमच्या सगळ्यांच्या वतीने पूर्ण केलं. आणि खरं सांगेन, आम्ही त्याला लांब ठेवलं होतं, घटना वाईट घडली त्यामुळे लांब ठेवलं होतं त्याला, जायचं नेतून नाटकाला. आणि तो आला आणि त्याने खरंच करून दाखवलं. ज्याला आम्ही विरोध करत होतो ती गोष्ट त्याने पूर्ण करून दाखवली. आणि म्हणून आज आम्ही खरं मी म्हणत होते आम्ही खाली थांबतो, कारण आमची पूर्ण फॅमिली आली आहे. आणि जे काही त्यांनी केलं खरंच आम्हाला वाटलं नव्हतं की काय करते. ते मुलं 5 मुलं मिळत आहेत, आपलं कुठेतरी जातात, रस्त्यावर शूट करतायत आणि
काही जण म्हणाले होते की हे रील स्टार आहेत, कधी रिअल स्टार होऊ शकणार नाहीत, तर यांचं टॅलेंट तुम्ही आता जगासमोर आणताय, त्यासाठी संपूर्ण ऑरेंज ज्यूस गँगच्या वतीने मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. काका, तुम्ही नीलला पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर बघून तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं? मी त्याला कोरोनापासून ते छोटे छोटे रील करताना बघत होतो. तिथून त्याचा जो हा प्रवास मोठ्या पडद्यापर्यंत झाला आहे आणि जो मोठ्या पडद्यावर जो इफेक्ट आहे तो जबरदस्तच आहे. म्हणजे असं आपण नेहमी घरी शूट करताना किंवा मोबाईलमध्ये बघतो तेव्हा ते एक नॉर्मल वाटतं, पण पडद्यावर जो काही इफेक्ट आहे आणि तो आज मोठ्या पडद्यावर पोचला आहे याचा आम्हाला आनंद पण आहे आणि अभिमान पण आहे.